ओव्हर थिंकिंगची मज्जा अशी आहे की ओव्हर थिंकिंग तुम्हाला स्लो करतं आणि ते तुम्हाला कृतीपासून लांब घेऊन येतं. मी इतकं ओव्हर थिंकिंग करतोय की मी निर्णयाप्रत येतच नाहीये. त्याला ना डिसिजन पॅरालिसिस म्हणतात. आणि अशा वेळेस मग स्मोकिंग, सोशल मीडियाचं ॲडिक्शन, की सारखं स्क्रोल करणं, नुसते रील मागे रील बघणं, नेटफ्लिक्सवर बिंज वॉचिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी ओव्हर थिंकिंगला खूप छान सामावून घेतात. म्हणजे खूप वेळ लावला म्हणजे आपण थॉट प्रोसेस बरोबरच चालवली असं नाही आहे. बहुतांशी वेळा ओव्हर थिंकिंगवाले लोक जे असतात ते म्हणतात की मला ना कधीतरी गट फिलिंग येईल किंवा मला एका रात्रीत कुठला तरी इन्साईट येईल. असा इन्साईट असा बसल्या बसल्या येत नसतो, त्याच्यासाठी पण हातपाय चालवावे लागतात. विचार 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 जेव्हा कळायला लागतं की ओ मी ओव्हर थिंकिंग करतो, त्या पॉईंटला स्वतःला त्या कॉन्टेक्स्टमधनं पूर्णपणे बाहेर काढायचं आणि वेगळीकडे कुठेतरी न्यायचं. फॉरगिव्हनेस ही एक प्रॅक्टिस आहे आणि ते एकदा मी तुला सॉरी म्हणल्यावर इट्स ओके असं म्हणल्यानंतर लगेच ते होत नाही. पुढचा आपला टप्पा आहे ओव्हर थिंकिंगचा. राग जेव्हा येतो तो आपण मनामध्ये त्याचा विचार करत असतो. मला कोणाचा राग आलाय, काय झालंय, खूप विचार करत राहतो आणि यामुळे होतं ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकी काय त्याची डेफिनेशन आहे, काय व्याख्या करायची आपण? ओव्हर थिंकिंग म्हणजे पुन्हा पुन्हा एखादा विचार मनामध्ये येत राहणं आणि तो विचार फक्त भावनांना ट्रिगर करणं, पण कुठल्याही कृतीकडे न वळणं म्हणजे ओव्हर थिंकिंग. तर ओव्हर थिंकिंग फक्तच रागाचं होतं असं नाही, पण राग जेव्हा मनामध्ये खूप वेळ येतो आणि त्याची टेप आपल्या डोक्यामध्ये सारखी प्ले होते, त्या परत परत येणाऱ्या टेपमधल्या विचारांना म्हणायचं ओव्हर थिंकिंग. आणि ते सर्क्युलर असतं, त्याचं एक विशियस सायकल आहे. हे याच्याकडे जातं, ते त्याच्याकडे जातं, ते त्याच्याकडे जातं, म्हणून मला परत राग येतो. सो ओव्हर थिंकिंगची मज्जा अशी आहे की ओव्हर थिंकिंग तुम्हाला स्लो करतं आणि ते तुम्हाला कृतीपासून लांब घेऊन येतं. बर, ओके. म्हणजे विचार करणं, विचार तर सतत चालू असतात, पण ते विचार ओव्हर थिंकिंग मध्ये केव्हा कन्व्हर्ट होतात हे कसं ओळखायचं? मला असं वाटतं की विचारांना एक पद्धतीचा एक फ्लो असतो, म्हणजे ज्याच्यात नवनवीन इनपुट्स आपण घेत असतो आणि त्यातून मूळ विचारामध्ये काहीतरी बदल घडत असतो. मध्येच कधीतरी त्याच्यामध्ये भावना येते, मग परत कुठला तरी इनपुट येतो आणि त्यातून आपण एकातनं दुसऱ्याकडे जातो. इव्हेंच्युअली त्यातनं आपण एखाद्या विचार पातळीवरच्या कन्क्लुजनवर तरी जातो किंवा कुठल्या तरी कृतीकडे तरी जातो किंवा कुठल्या तरी संवादाकडे तरी जातो. जर आपण यातल्या कुठल्याही दिशेला गेलो म्हणजे आपण ओव्हर थिंकिंगच्या सर्क्युलर ॲक्टमध्ये अडकलो नाही. अच्छा. जर आपण यातल्या तिन्हीकडे कुठेही गेलो नाही आणि परत त्यातून नवीन विचारांचीच प्रणाली सुरू झाली आणि आपण त्याच भावना वेगवेगळ्या पातळीवर अनुभवायला लागलो, याचा अर्थ आपण ओव्हर थिंकिंगमध्ये ट्रॅप झालेलो आहोत. म्हणजे ओव्हर थिंकिंग कोण सगळ्यात जास्त करतं? कोणत्या प्रकारचे लोक ह्याला सगळ्यात जास्त म्हणजे ॲडिक्टेड झालेले असतात ओव्हर थिंकिंगला? मला असं वाटतं कधी कधी ओव्हर थिंकिंग आपण जेनेटिकली घेतो. कधी कधी ओव्हर थिंकिंग हे एक लर्न्ड बिहेवियर असू शकतं की जे आपल्या दोघांपैकी एखादा पालक जर ते करत असेल तर आपण त्याच्यामध्ये जातो. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप घाबरणारे जे लोक असतात ना, हे केलं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, म्हणजे त्यांना मराठीत एक खूप छान शब्द आहे, काळजी वाहू, की जे काही ना काही गोष्टीची सारखी काळजीच करत असतात. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे वरियर, म्हणजे वॉरियर सारखा वरियर, की तो सारखा वरीही त्याच्या डोक्यावर सवार आहेच. मग वरी आहे आणि ती तुम्हाला ओव्हर थिंकिंगला अगदी फ्युएल टाकणारी आहे. कारण काळजी ही काळजीला काही लागतच नाही, कशाचीही काळजी वाटत असते किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असं होतं, हे नाही झालं तर, ते नाही झालं तर, हे नाही असं झालं तर, हे कोणाला कळलं नाही तर. सो हे जे जर तरचे प्रश्न आहेत ना, त्याला काही लोक जे खूप काळजी करणारे असतात ते खूप वल्नरेबल असतात. अजून काही पद्धतीचे लोक आहेत ते म्हणजे खूप परफेक्शनिस्ट असणारे जे लोक आहेत, त्यांना फार काळजी करायला आवडते किंवा त्यांना ओव्हर थिंकिंग करायला खूप आवडतं. म्हणजे ते विचारांचा कीस पाडतात आणि ते वर स्वतःला काय सांगतात, म्हणजे मनाचा खूपच निर्धार झाल्याशिवाय मी करणारच नाही, मग भले वेळ लागला तरी चालेल. पण असं नाहीये.
कधीतरी ॲक्शन करणं पण खूप महत्त्वाचं असतं. आणि कुठली ॲक्शन प्रत्येक वेळी परफेक्ट असते? ती त्या वेळेसाठी आपण घेतलेला तो निर्णय किंवा ती कृती जी असते ती परफेक्ट असते. पण ती बदलायचा स्कोप असतो का? हो, असतो. ॲज लाँग ॲज तुम्ही माहिती सगळी काढली आहे, तुम्ही वेगवेगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशनचा विचार केला आहे, चुकली तर काय करायचं? नाही चुकली तर काय करायचं? याचा विचार तुमच्याकडे आला आहे, त्या अर्थी आपण थांबलं पाहिजे आणि कृतीकडे वळलं पाहिजे. ओके. म्हणजे हे थांबणं किंवा हे आयडेंटिफाय करता येणं खूप महत्वाचं आहे. अगदी. आता ओव्हर थिंकिंग मला होतंय, मला हे समजतंय, पण मला ते थांबता येत नाहीये. काय असे क्विक वेज असू शकतात, की मी कसं यातनं बाहेर पडलं पाहिजे? अ, मला असं वाटतं, की खूप वेळा तुमचं ओव्हर थिंकिंग जेव्हा होतं ना, तेव्हा आणि तुम्हाला आयडेंटिफाय होतं, की हे ओव्हर थिंकिंग आहे. तेव्हा ओव्हर थिंकिंगला तुम्हाला कुठल्यातरी बकेटमध्ये अडकवून ठेवता येतं. अच्छा. म्हणजे दिवसात स्वतःला एक वेळ द्यायचा, की माझ्या मनात जे सगळे परत-परत येणारे विचार आहेत, त्याला मी जेवणानंतर मी 5-10 मिनिटं चालायला जेव्हा जातो ना, त्या वेळामध्ये घेणार आहे. तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक विचाराला मी म्हणणार जेवणानंतर, जेवणानंतर. कारण तो माझ्या मनामध्ये 200व्यांदा आलेला विचार आहे. सो जेव्हा मी 15 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी त्या विचारांना बकेट करतो, तेव्हा माझ्या मनातली उरलेली जागा मी उरलेल्या कृतींसाठी मोकळी करतो. ओके. हे एक खूप छान टेक्निक आहे. दुसरं आहे, की विचार जेव्हा कळायला लागतं, की मी ओव्हर थिंकिंग करतोय. त्या पॉइंटला स्वतःला त्या कॉन्टेक्स्टमधनं पूर्णपणे बाहेर काढायचं आणि वेगळीकडे कुठेतरी न्यायचं. चालायला गेलोय, पाणी पितोय, चहा तयार करतोय, कुठल्यातरी मी कृतीमध्ये मला न्यायचंय. सो मी कॉन्टेक्स्ट बदलल्यानंतर कधी-कधी ते विचार बदलतात. एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक रिलेटेड विचारांमध्ये ओव्हर थिंकिंग होत असेल, तर त्याची रिअलिस्टिक माहिती काढायची. हं. माहिती काढताना शक्यतो इंटरॅक्टिव्ह मोड घ्यायचा आहे. काही लोकं अशाही वेळी इंटरनेटच्या सोर्सकडे जातात आणि मग ते इतकं डेंजर सर्फिंग करायला लागतात, याचं काय, त्याचं काय, की त्यांनी ओव्हर थिंकिंग कमी व्हायच्या ऐवजी ते अजून डेंजर गोष्टींकडेच जातात. सो ते आपल्याला करायचं नाहीये. आणि दुसरं, जर अर्धा विचार झाला असेल, तर त्याच्याशी निगडीत कुठली तरी कृती आहे ती करून मोकळं व्हायचंय. बरं. म्हणजे उद्या जेव्हा माझ्या मनामध्ये विचार परत हेच यायला लागतील, तेव्हा मी म्हणेन निदान मी ते तरी केलं. आज मी त्याच्या 2 स्टेप पुढे जातो. सो बऱ्यापैकी अंशी कृती ही जी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला ओव्हर थिंकिंगमधनं बाहेर काढायला मदत करते. बरं. पण ह्याच्यात बऱ्याचदा डिले होतो. म्हणजे मला विचार येतोय, मी त्यातनं स्वतःला डायव्हर्टसुद्धा करतीये. टेम्पररीली मी काहीतरी वेगळ्या गोष्टी करतीये. ह्याने होतंय की दिवसामागून दिवस जातायत, पण माझे विचार संपतच नाहीये आणि मी त्यातनं बाहेरही पडत नाहीये. मी नुसतंच स्वतःला डायव्हर्ट करतीये. त्यामुळे माझी निर्णय घेण्याची जी क्षमता आहे किंवा लवकर जे मी डिसिजन घेणं अपेक्षित आहे, त्याच्याकडेच माझं दुर्लक्ष होतंय. नक्कीच. तू आत्ता निर्णयाबद्दल जे सांगितलंस ना, त्याच्या बाबतीत त्याला ना डिसिजन पॅरालिसिस म्हणतात. म्हणजे मी इतकं ओव्हर थिंकिंग करतोय, की मी निर्णयाप्रत येतच नाहीये. तर अशा वेळी सांगायचं स्वतःला, की आत्ता जो माझा निर्णय आहे, तो माझा आत्तापुरता झालेला निर्णय आहे. असं म्हणलं ना, की लाईफटाईम डिसिजन घेण्याचं प्रेशर कमी होतं. आणि मग तुम्ही म्हणता, की ओके हा आत्तापुरता घेतलेला निर्णय आहे. हां, त्या बाबतीत तुम्ही तज्ञांशी बोलू शकता, वेगळ्या लोकांशी बोलू शकता आणि स्वतःला एक डेडलाईन घालू शकता, की काहीही झालं तरी मला 2 महिन्याच्या आत कुठलातरी निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे मग त्या दृष्टीने आपली बॉडी, आपलं मन सगळं प्रयत्न करायला लागतं. यातलाच अजून एक मुद्दा असा आहे, की ज्याला सायकॉलॉजीमध्ये म्हणतात लर्न्ड हेल्पलेसनेस. म्हणजे काय, की मी विचार करताना कृती काहीच करत नाही. पण मी इतका विचार करतो, की कधी-कधी माझ्या सिस्टमला वाटत असतं, की मी कृती पण करतोय. पण मला ते फक्त वाटत असतं. खरं तर माझ्या त्या कृती तितक्या वेगाने आणि तितक्या शक्तीने होतच नसतात. पण मी स्वतःला म्हणताना काय म्हणतो, मी चिकार प्रयत्न केले, पण त्यातनं काहीच झालं नाही. ते चिक्कार नसतातच. ते अर्धवट असतात आणि बहुतांशी वेळा ते विचार पातळीवर असतात. खरंच आपण त्याच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात. खूप ओव्हर थिंकिंग करणारे लोकं जॉब सर्चच्या बाबतीमध्ये खूपदा हे म्हणतात, खूप प्रयत्न केले. मी 200 ठिकाणी अप्लाय केलं. पण किती ठिकाणी मी हाल्फ हार्टेडली अप्लाय केलं? मी रेलेव्हंट ठिकाणी अप्लाय केलं का? मी एखाद्या गोष्टीला अप्लाय केल्यानंतर त्याचा पुरता पाठपुरावा केला का? त्याच्यामध्ये मी किती इन्व्हेस्टेड होतो? नव्हतोच.
कारण केलं तर आहे, परत मी ओव्हर थिंकिंगकडे येतो. यातनं जी एक गोष्ट येते त्याला आपण म्हणतो लर्न्ड हेल्पलेसनेस, की एका पॉईंटला नंतर मी सगळे प्रयत्न करणंही सोडून देतो आणि मग तर मी त्या विचारांच्या खूप खोल गर्तेमध्ये जातो. आणि अशा वेळेस मग स्मोकिंग, सोशल मीडियाचं ॲडिक्शन, की सारखं स्क्रोल करणं, नुसते रील मागे रील बघणं, नेटफ्लिक्सवर बिंज वॉचिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी ओव्हर थिंकिंगला खूप छान सामावून घेतात आणि त्या तुम्हाला म्हणजे विसर पाडतात की तू ओव्हर थिंकिंगमुळे घरी बसलायस. इंटरेस्टिंग. म्हणजे ओव्हर थिंकिंग जेव्हा आपण करतो तेव्हा असं होतं की एक तर मी एवढा विचार एखाद्या गोष्टीबाबत किंवा सिनारिओ केसबाबत करतेय तर मी काहीतरी स्ट्रॉंग निष्कर्षाप्रती तरी पोचले पाहिजे. पण असंही कदाचित होत असावं का की एवढा विचार करूनही माझा निर्णय चुकतोच आहे. म्हणजे खूप विचार करूनही निर्णय आपला बरोबर येतो याची काही गॅरंटी नसते. म्हणजे खूप वेळ लावला म्हणजे आपण थॉट प्रोसेस बरोबरच चालवली असं नाहीये. शेवटी निर्णय कुठलाही असू देत, मग तो लग्नाच्या बाबतीत असू शकतो, रिलेशनशिपच्या बाबतीत असू शकतो, जॉबच्या बाबतीत असू शकतो, करिअर स्ट्रीमच्या बाबतीमध्ये असू शकतो, निर्णय कुठलाही असू शकतो. तो निर्णय घेताना मी सर्व बाजूंनी विचार केला आहे का, याची सगळी जबाबदारी आपण स्वतःवरच का टाकतो? म्हणजे काही ठिकाणी माहिती आपल्याला लोकांची बोलून मिळेल, काही ठिकाणी माहिती आपल्याला इनडायरेक्ट मीन्समधनं मिळेल, काही ठिकाणी काही प्लेसेसवर जाऊन मी काही गोष्टींचे अनुभव घेतले आणि मला काही इन्साइट्स मिळतील. अशा सगळ्या बाजूंनी आपण विचार करूयात ना, म्हणजे मग मी ओव्हर थिंकिंगमध्ये पडणार नाही. बहुतांशी वेळा ओव्हर थिंकिंगवाले लोक जे असतात ते म्हणतात की मला ना कधीतरी गट फिलिंग येईल किंवा मला एका रात्रीत कुठला तरी इन्साईट येईल. असा इन्साईट असा बसल्या बसल्या येत नसतो, त्याच्यासाठी पण हातपाय चालवावे लागतात. सो आय थिंक ते जर आपण केलं तर आपण सर्वात योग्य निर्णय किंवा सर्वोत्तम निर्णय किंवा कधीही बदलायला लागणार नाही असा निर्णय, याचा आपला हट्ट कमी होईल. अच्छा, बरं. पण माझं ओव्हर थिंकिंग हे मला खूप जास्त एखाद्या गोष्टीची ओव्हर थिंकिंगमुळे काळजी वाटायला लागते, चिंता वाटायला लागते आणि मग त्या चिंतेतनं मला डिप्रेशन किंवा अँक्झायटीसारखं फिलिंग, हे ट्रान्झिशन कसं घडतं? हो, कारण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकमेकांची भावंडच आहेत आणि एक आलं की दुसरं येतं. मग आपण विचार करायला लागतो की कोंबडी आधी का अंड आधी? म्हणजे मी विचार खूप करतो आहे म्हणून मी काळजीवाहू झालो, का मला काळज्या खूप वाटतात म्हणून माझ्या मनात खूप विचार येतात? आणि ह्यातनं ना आपलं एक निगेटिव्हिटीचं वलय तयार होतं. त्या वलयातनं हळूहळू तुमची गाडी नैराश्याकडे जाते. नैराश्य म्हणजे डिप्रेशन. ते काही 2-3 वेळा ओव्हर थिंकिंग केल्याने येत नाही. पण जेव्हा आपण डिप्रेशन म्हणतो तेव्हा आपण म्हणतो ना की मला कशातच रस वाटत नाही, मला कुठलीच कृती करावीशी वाटत नाही, कुठल्याच व्यक्तीला भेटावंसं वाटत नाही, दिवसेंदिवस मला अंथरुणातनं बाहेरही यावंसं वाटत नाही, अंघोळ का करायची याचं रिझन मला कळत नाही, कुठल्याच विचारांनी किंवा कुठल्याच कृतीने मला उभारी येत नाही. हे सगळं नैराश्याकडे जाणारं आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की ओव्हर थिंकिंग डायरेक्ट डिप्रेशन देतं. पण ह्या सगळ्या गोष्टी परसिस्टंट काळ तुमच्याबरोबर जेव्हा असतात, त्यातनं तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या डिप्रेशनकडे, मूड डिसऑर्डरकडे, निगेटिव्हिटीकडे नक्की जाऊ शकतात. अच्छा. म्हणजे आपण मगाशी बोलताना रागाचा पण उल्लेख केलेला. राग आणि ओव्हर थिंकिंग यांच्यातला संबंध तुम्ही आत्ता सांगितला. पण दाबून ठेवलेला जो राग असेल, जो बाहेरच आला नसेल, मनामध्ये साठलेला असेल, तर त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढू शकतं का? किंवा वाढतं का? हो, वाढतं ना. कारण राग ही इतकी म्हणजे फोर्सफुल भावना आहे, की जर ती कृतीतनं किंवा बोलण्यातनं तू बाहेर नाही काढलीस, तर ती तुला विचारांकडे नेतेच. मग तुम्ही त्याचं हेअरस्प्लिट ॲनालिसिस करायला लागतं, की नक्की काय झालं? मग त्या पॉइंटला त्या व्यक्तीने हा डायलॉग मला त्या पॉइंटला मी जर हे बोललो असतो, तर कदाचित भांडण झालं नसतं का? म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण काय करतो, त्याचा हेअरस्प्लिट ॲनालिसिस करतो राइट. आणि कधी-कधी त्याची गरजच नसते. त्यांनी राग कमी होतच नाही. बरं. पण हो, राग जर बाहेर नाही काढला आणि राग तुम्ही मनामध्ये जर अगदी धरून ठेवलात, तर त्याची काही एक्सटेंट ही ओव्हर थिंकिंगकडे जाणारी आहेच. ओके. आणि व्हाईस वर्सा पण होतं. ओव्हर थिंकिंगमुळे राग येऊ शकतो का? हो, ओव्हर थिंकिंगमुळे बऱ्याचदा राग येतो, पण तो कधी-कधी स्वतःवर असतो, अच्छा. की का माझ्या बाबतीत असं होतंय? का मी यातनं बाहेर पडू शकत नाहीये?
आणि म्हणजे त्याला आपण हेल्ड अप अँगर म्हणतो, की खूप काळ असा तो टांगलेला राग राहतो. हां. ओके. अ, पुढचा माझा प्रश्न आहे, की सुडाचे विचार मनामध्ये यायला लागतात किंवा रिव्हेंज आपण घ्यायचा विचार करतात बरेच जण. हा काय प्रकार असतो? म्हणजे हे ओव्हर थिंकिंगमुळे असे विचार मनात यायला लागतात, की सुडाची भावना तयार होणं, त्या भावनेपर्यंत पोहोचणं, हा प्रकार काय असतो? मला असं वाटतं मी रागावलोय आणि याच्यामध्ये राग येणं या गोष्टीसाठी जिथे मी स्वतःला फॉरगिव्ह करू शकत नाही, तिथे मला तो राग रिझनेबल वाटायला लागतो, की रिझनेबलच आहे मी एवढं चिडणं. याच्यावर एवढा राग आला ते योग्यच आहे. हा वागलाच असा. मग मी खूप काळ जेव्हा तो राग व्यक्त करत नाही किंवा त्या रागाशी डील करत नाही, त्या पॉइंटला निर्माण होते ती सुडाची भावना, की आता मला धडा शिकवायला लागेल. म्हणजे योग्य पद्धतीने मी जर राग व्यक्त केला, तर राग डिझॉल्व्ह होऊन आपण त्या रागाला लेट गो करतो. रागावण्यासाठी स्वतःलाही फॉरगिव्ह करतो, समोरच्या व्यक्तीलाही फॉरगिव्ह करतो. आपण फॉरगिव्हच करू शकलो नाही आणि ते जर साठत गेलं, तर मग मला असं वाटतं, की याचं परिमार्जन करण्यासाठी बरं. मला कुठलं तरी एक वेगळं ॲक्शन अवलंबावी लागेल, ज्याला आपण म्हणतो बदला. बदलाही रागच आहे. आणि तो बदला कधी-कधी ज्या पद्धतीची कृती असते, ज्याचा राग आलेला असतो, त्याच्या प्रमाणामध्ये काहीच्या काही मॅग्निफाय झालेला असतो. कारण तो साठलाच इतके दिवस, की मग आपण ते बघतो ना, की अशा काही मध्ये आपल्याला काही न्यूज आलेल्या आपण बघितल्या, की कोणीतरी काहीतरी छोटंसं केलं, त्याचा राग म्हणून कोणीतरी गळाच पकडला. किंवा मध्ये एक न्यूज आली होती, की मोबाईल हिसकवला म्हणून छोट्या मुलांनी आईचा गळा धरला. हा राग आहे आणि त्याचं काय लेव्हलवर मॅग्निफिकेशन होतंय बघ. तर सूड ही सुद्धा रागातनंच निर्माण होणारी गोष्ट आहे. पण मग हा माझ्यामध्ये आत्ता राग साचलेला आहे का नाही, हे मी आयडेंटिफाय कसं करायचं? राग साधा नाहीच आहे. तो तुम्हाला नॉर्मल कृती नॉर्मल करूच देत नाही. तुम्हाला जेवताना तो आठवतो. तुम्हाला त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तो ट्रिगर होतो. अ, तुम्ही जड फील करता आतून. आणि जे लोकं डिनाय करतात ना, "हे, हे, मला काहीच नाही झालं. हे, हे, मला काही नाही झालं." तो कुठून तरी डोकं वर काढतो. म्हणजे खूपदा सायकोसोमॅटिक ज्या काही डिसऑर्डर्स आहेत, की ज्या शरीरामध्ये त्याचं एक्झिस्टन्स शोधतात, त्याचं सुद्धा राग क्रोनिक अँगर आहे. हो, बरं. म्हणजे इंटरेस्टिंग आहे. ह्याच्याच मी शेवटच्या टप्प्याकडे येते. ओव्हर थिंकिंग, राग यातला आपण आता संबंध डिस्कस केला, याच्यावरती जाणून घेतलं. राग आणि ओव्हर थिंकिंग दोन्ही गोष्टी कमी करायच्या आहेत. शेवटला येताना काय क्विक टिप्स सांगाल? मला वाटतं रागाबद्दल तर आपण डेफिनेटली बोललो, की विचार जो रागाकडे लीड करतो, त्या बिलीफ सिस्टीमवरच जर मी काम केलं, तर मी ट्रिगर होणारच नाही. मग मला वस्तूंना, लोकांना, परिस्थितींना कंट्रोल करायची गरजच पडणार नाही. कारण मी स्वतःवर कंट्रोल केलेला आहे. त्यामुळे कृती तीच घडतीये, भावना तशीच होतीये. पण त्यातनं माझ्या मनामध्ये रागाचे जे प्रतिबिंब निर्माण होतंय, त्याची एक्सटेंट आता कंट्रोल्ड आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ओव्हरऑल वेलबिंग. म्हणजे माझं ओव्हरऑल मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल, तर मला ओव्हर थिंकिंग आणि रागाशी डील करता येतं. मग त्याच्यामध्ये न्यूट्रिशन, झोप, व्यायामापासून मला आवडणारं काम मला करता येतंय का? त्यातून मला आनंद मिळतोय का? त्याच्यामध्ये मी रमतोय का? माझं सोशल सर्कल कसं आहे? अ, वैचारिक पातळीवर मला पॉझिटिव्ह ट्रिगरिंग गोष्टी आवडतायत का? मला एखादी गोष्ट शिकायला मज्जा येतेय का? या सगळ्या गोष्टी तुमचं रोजच्या आयुष्यातलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळत असतात. राईट. तुमचं हे स्वास्थ्य जर संतुलित असेल ना, तर रागाचा एका पॉइंटनंतर तुमच्या मनावर एवढा परिणाम होणार नाहीये किंवा ओव्हर थिंकिंगचे तुम्ही शिकार होणार नाही आहात. टाईम टू टाईम तुम्ही त्याला थांबवू शकणार आहात. सो मग याचा रेमेडी म्हणून वापर करायला काय हरकत आहे? जर मला माहिती आहे की ओव्हर थिंकिंग ही गोष्टीचा मला त्रास आहे, तर मग आपण स्वास्थ्याकडे जर वळण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित ओव्हर थिंकिंगचा त्रास कमी होईल. ओके. पण ज्यांच्या बाबतीमध्ये राग किंवा ओव्हर थिंकिंग हे क्रॉनिक स्वरूपाचं आहे,
की ज्यातनं अगदी केमिकल इम्बॅलन्ससुद्धा आहे किंवा केमिकल इम्बॅलन्स आहे म्हणून मला तडीपार राग येतो. तर अशा लोकांनी एक्सपर्टकडे जावंच. मग अगदी कधीतरी त्याची सुरुवात ही जनरल फिजिशियनकडून होते, की अहो सारखा राग येतो. मग फिजिशियन म्हणतो जा सायकियाट्रिस्टकडे किंवा जा काउन्सिलरकडे, एखाद्या समुपदेशकाला भेटा. तर त्याच्यात कमीपणा अजिबात न बाळगता खरंच एक्सपर्टकडे जावं. तो त्या परिस्थितीत नसतो, त्यामुळे तो तुम्हाला काही टेक्निक शिकवतो. कधी-कधी मला इतका राग का येतो, याची चाइल्डहूडमध्ये लपलेली कारणं शोधल्याने सुद्धा बरं वाटतं. हां, आणि त्यांनी प्रेझेंट कंडिशनमधले काही टेक्निक शोधणं सोपं होतं. तर अशी मदत जरूर घ्यावी. क्षमा मागणं हे का महत्वाचं आहे? कारण की आजकाल नाही म्हणत कोणी, सॉरी म्हणतात, वरवर म्हणतात. आपणही आत्ता बोललो की सॉरी बोलतो, पण मागे मनामध्ये तेच विचार चालू असतात. क्षमा मागून किती कसं हलकं होता येतं? एकतर क्षमा मागणं किंवा फॉरगिव्हनेस ह्याचं सायकोलॉजीमधलं, मेंटल हेल्थमधलं स्थान हे खूपच वरचं आहे आणि आमूलाग्र आहे. बरं. कारण तुम्ही जेव्हा फॉरगिव्ह करता समोरच्या व्यक्तीला, तेव्हा तुम्ही मनाने हलके होता. म्हणजे डायरेक्ट समोरच्या व्यक्तीला हे म्हणणं की ठीक आहे, यू आर फॉरगिव्हन, हे जर अवघड जात असेल ना, तर व्यक्तीला विचारांमध्ये आधी फॉरगिव्ह करावं. तू असं वागलीस यासाठी मी तुला फॉरगिव्ह करतो. बरं. आणि त्या क्षणी मी चिडून स्वतःला इतका त्रास करून घेतला, यासाठी मी स्वतःला सुद्धा फॉरगिव्ह करतो की मी असं का वागलो किंवा का वागले. फॉरगिव्हनेस ही एक प्रॅक्टिस आहे आणि ते एकदा मी तुला सॉरी म्हणल्यावर इट्स ओके असं म्हणल्यानंतर लगेच ते होत नाही. म्हणजे फॉरगिव्हनेसमधनं जे हिलिंग होतं ना, त्यातनं तुम्ही खुलेआम समोरच्या व्यक्तीला परत प्रेमाने हाय करू शकता. बरं. ओके. त्या व्यक्तीची मदत मागू शकता. झालं गेलं विसरून जा अशी एक फ्रेज आहे मराठीमध्ये. तर ते झालं गेलं सगळंच जेव्हा आपण विसरून जातो ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीबरोबरचं एक पुढचा चॅप्टर चालू करतो. आणि तिथे ही भावना नसते की आता समोरच्या व्यक्तीने चुकलंच नाही पाहिजे आणि मी चिडलंच नाही पाहिजे. नवीन चॅप्टर आहे. कदाचित वेगळा काहीतरी इन्स्टन्स होईल, पण मागच्या गोष्टीची मी त्यातनं ओढणार नाही, म्हणजे मी फॉरगिव्ह करू शकलो आहे. पण फॉरगिव्ह करणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी पण खूप गरजेचं आहे. कारण ते लॅपटॉपच्या हार्ड डिस्कसारखं आहे. म्हणजे तुम्ही जर ती मेमरी क्लिअर नाही केली तर ते साठत राहणार आहे. मग त्यांनी काय होतं, हँग होतोय, सिस्टीम स्लो होते, मल्टिपल ऑपरेशन एका वेळी उघडता येत नाही. आणि मग आपण कधी कधी म्हणतो ना, ह्याला अख्खं रिसेट मारण्याची गरज आहे. ते रिसेट मारण्याची आपल्याला गरज येते, निर्माण होते. रिसेट करणं भावनेच्या पातळीवर झालं तर ठीक आहे. अशातच एखादा कधीतरी फिजिकल स्ट्रोक आला तर तुमची सिस्टीम तुम्हाला रिस्ट्रोक देते, रिसेट व्हायला भाग पाडते. मग एवढा स्वतःच्या मनाला ताण द्यायचाच कशाला. टाईम टू टाईम आपण लोकांना फॉरगिव्ह करू शकत असू, त्यांच्या कृतींना फॉरगिव्ह करू शकत असू, स्वतःला फॉरगिव्ह करू शकत असू, तर आपल्याला तितकं हलकं आणि रिज्युविनेटेड वाटणार आहे. सुंदर. ओके. याच पॉझिटिव्ह नोटवर आपण इथेच थांबूया. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की विचारा. आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला कमेंटमधनं पुढच्या एपिसोडमधनं देतच राहू. कसा वाटला एपिसोड तेही सांगा आणि तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करा ऑड इव्हन. धन्यवाद.